बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग घेऊ आपण. मला सांग कोणाकोणाला बोलवायचं. तू कशाला त्रास घेते? म्हणजे आम्ही बघतोय ना आता बिझनेस. मोनिका विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. जो काही नोटीस पाठवायचे समन पाठवायचे यू टेक केअर ऑफ ना मोनिका. मी घेईन काळजी आहे, डोंट वरी. तुझी परमिशन आहे ना म्हणजे बोर्ड मीटिंग घ्यायला? आहे म्हणजे परमिशन आहे, पण सावली सनस्क्रीन हे प्रॉडक्ट, हे नाव, सारंग या सगळ्याबद्दल खूप इमोशनल आहे. मला नाही वाटत तो होकार देईल. त्याला हे आवडणारच नाही अजिबात. एक्झॅक्टली आई, हेच म्हणणं आहे माझं. कसं आहे ना, सावलीला या घरातनं जाऊन 8 वर्ष झाली, तरी ही सावली या घरातच राहते अजून. आणि तुझा मला शिकवलंस ना, इमोशन्स आणि बिझनेस वेगवेगळं ठेवायचं असतं म्हणून. ठीक आहे, तुला जर सारंगला कसं सांगायचं हा प्रॉब्लेम असेल तर मी सांगेन की तू सारंगला आता सांगूच नकोस. मी त्याला समजावून सांगेन आणि माझं म्हणणं त्याला पटेल. तुझी परमिशन आहे ना बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग घ्यायला? ओके, चला कामाला लागतो मी. हॅलो सावली, काय कसे असता तुम्ही? बरे आहोत आम्ही. कधी पोहोचला तर तिकडे? पोचून थोडा वेळ झाला, पण ते गुरुकुल आहे ना तिथे कोणीच नव्हतं. आज सुट्टी आहे म्हणे त्यांना. अय्यो, मग आता तुम्ही राहणार कुठे, काय करणार? माहित नाही व्यंकटेशजी, आता बघू, आम्ही करू काहीतरी सोय. सावली, मी एक काम करतो, मी लगेच पैसे पाठवतो. अहो नाही, काय करताय तुम्ही? पैसे वगैरे नका पाठवू प्लीज. एकतर खूप केलंय तुम्ही आमच्यासाठी. ही नोकरी पण तुमच्यामुळेच मिळाली आम्हाला. प्लीज पैसे वगैरे नका पाठवू. अय्यो सावली, मोबाईल चेक कर. बोलता बोलता मी पाठवले सुद्धा. व्यंकटेशजी, एवढं का करता तुम्ही माझ्यासाठी? सावली, आता त्याच माझ्याकडे काय बी उत्तर नसतं बघ. थँक्यू. बरं मला सांगा, दुकानाचं काय? अम्मा सांभाळतायत का? त्यांना जमतंय का? त्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तू इथली काळजी अजिबात करू नको. तू फक्त तुझ्या कामावर लक्ष दे. आणि आमचा अबीर कसा असतो? तो कसा असणार? अगदी मजेत आहे. बरं, कुठे आहे तो? त्याला फोन दे बघू. हो, 1 मिनिट देते मी. अबीर, अबीर, अबीर. दादा, माझ्यासोबत तो लहान मुलगा होता, त्याला कुठे जाताना पाहिलं का तुम्ही? हो, नाही पाहिलं मी. अबीर, अबीर, अबीर. हॅलो हॅलो सावली. अमृताला धुवायला सांग. एकही डाग राहिला नाही पाहिजे म्हणावा. हे काय आहे? अरे, हे एवढं घाण कसं काय? हा, हे तू कोणाशी मारामारी वगैरे करून आलायस का? झटापट वगैरे झालेस का? ती खड्ड्यात पडलास तू? मोनिका, मी ज्युनियर KG मध्ये ना शुभ्राच्या वर्गात. मला चालता येत नाही म्हणून मी खड्ड्यात पडलो नाही का. रस्त्यात एक पोरगा आडवा आला गाडीच्या. वेळेवर ब्रेक मारला नाही तर मेला असता. त्याच्याशी बोलायला गेलो तर अंगावर उडी मारली. त्याच्यात चिखल माझ्या अंगाला लागला. छी, 1 मिनिट. त्या बावळट मुलाची हिंमत कशी झाली असं चिखलाचं अंग घेऊन तुझ्या अंगावर उडी मारायची? आणि तुला कळत नाही का? कोणाच्याही उड्या घेतोस का अंगावर? हा, कुणी माझ्यावर उडी मारली, कोणाचा चिखल मला लागला, यातच इंटरेस्ट आहे ना तुला?
बोर्ड मीटिंग मध्ये काय घडणार आहे याबद्दल तुला क्युरिओसिटीच नाही आहे नाही का? ए नाही 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 आहे ना. काय झालं मीटिंगचं, पटलं का सगळ्यांना? ऑफकोर्स त्यांना गुंडाळलंय मी, पण खरा गेम आहे ना तो बोर्ड मीटिंगच्या दिवशी होणार आहे. ऍक्च्युली मी काही बोलणारच नाही आहे. एक मिनिट, तू जर काही बोललाच नाहीस तर मग आपला विषय कसा निघणार? कोण काढणार? कामात हा? हो, आपला विषय कामात मांडणार. आपण फक्त बॅकग्राऊंडला राहून मजा बघायची. कारण कसं आहे, उद्या काही उलट सुलट झालं तर ते आपल्यावर शिकायला नको ना. स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. ए पण एक प्रॉब्लेम आहे बरं का सारव. तो चुकून सुद्धा त्या मीटिंगला जर आला तर तो आपल्या प्लॅनिंगनुसार काहीच घडू देणार नाही. हां, मला नाही वाटत तो कुठल्याही परिस्थितीत या गोष्टीसाठी तयार होईल. त्याचं काय करायचंय? काही विचार केलास? नको ना स्ट्रेस येऊ. मेकअप आपला खराब होतोय. कसं आहे ना डार्लिंग, सारंगला मीटिंगला बोलवायचंही आणि सारंगला मीटिंगला बोलवायचंही नाही. म्हणजे कळेल तुला, कळेल.